नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, आपण येणाऱ्या तलाठी भरती एक्झामसाठी मित्रांनो लाईव्ह लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि आपले मित्रांनो रोज 5 सब्जेक्टचे लेक्चर रोज लाईव्ह होत आहेत. ओके, तर प्रत्येकाने आवर्जून मित्रांनो या चॅनलवरती जेवढे पण लेक्चर्स होत असतील ते मित्रांनो आवर्जून बघा. मित्रांनो, ह्या लेक्चरचा फायदा तुम्हाला येणाऱ्या जेवढ्या पण सरळ सेवा एक्झाम असणार आहेत मित्रांनो, त्याच्यात तुम्हाला नक्की मित्रांनो फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, तुमचं सिलेक्शन होण्यासाठी मित्रांनो ही जी लाईव्ह लेक्चर सिरीज आहे ती खूप महत्वाची आहे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जर लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. तर सुरू करूया मित्रांनो आजच्या या सेशनला. बघा, आणि मित्रांनो आपलं टेलिग्राम ग्रुप देखील आहे टिक्कर मराठी नावाचा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील आहे. तर त्या टेलिग्राम ग्रुप वरती तुम्ही मित्रांनो जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती सर्व अपडेट्स भेटत जाणार आहेत. ओके, बघा पहिला क्वेश्चन काय मित्रांनो. बघा, 3 भावंडांच्या कायऱ्या आजच्या वयांचे गुणोत्तर दिलेले आहे मित्रांनो. जेव्हा पण गुणोत्तर दिलेलं असेल ना मित्रांनो, तर लक्षात ठेवा गुणोत्तरावरून ओरिजिनल व्हॅल्यू घेताना म्हणजेच काय रे, जे भावंडांचं जे वय, आता इथं वय दिलेलं आहे ना, तर पहिल्या भावाचं जे वय असणार आहे मित्रांनो ते किती असणार आहे, 5x. काय असणार आहे, 5x. किती असणार आहे, 5x. दुसऱ्या भावाचं जे वय असणार आहे मित्रांनो ते किती असणार आहे, 3x. ओके, आणि तिसऱ्या भावाचं जे वय असणार आहे मित्रांनो ते किती असणार आहे, 2x. लक्षात ठेवा, जेव्हा पण गुणोत्तर दिलेलं असेल आणि गुणोत्तरावरून ओरिजिनल त्याची व्हॅल्यू घ्यायची असेल, जसं इथे वय, तर ते कशात येईल रे, एक्स मध्ये येईल. कशात येईल, एक्स मध्ये. आता इथे मित्रांनो बघा, काय रे, 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज दिलेली मित्रांनो 65. ही जी वयाची बेरीज आहे मित्रांनो ही कधीची रे, 5 वर्षानंतरची मित्रांनो. कधीची आहे, 5 वर्षानंतरची. मग जर ही 5 वर्षानंतरचं असेल ना, तर प्रत्येकाचा 5 वर्षानंतरचं वय काढून घ्यायचं मित्रांनो. काय, प्रत्येकाचं 5 वर्षानंतरचं वय काढून घ्यायचं. मग काय रे, जर हे जे वय मित्रांनो ते कधीच आहे, आजचं वय ना, कधीच आहे, आजचं वय. प्रत्येकाचं 5 वर्षानंतरचं वय येण्यासाठी प्रत्येकामध्ये 5-5 ऍड करावं लागतील. बरोबर आहे का, बोला. पहिल्या भावाचं आजचं वय किती, 5x. हे 5 वर्षानंतर दिलंय म्हणून त्याचं 5 वर्षानंतरचं घ्यावं लागेल ना. बेरीज म्हटलंय म्हणून बेरीज करा. सेम दुसऱ्या भावाचं काय येईल, 3x अधिक 5. 5 वर्षानंतरचं वय. सेम तिसऱ्या भावाचं काय येईल, 2x अधिक 5. समजलंय मित्रांनो, इथे बेरीज दिलेली होती. कधीची दिलेली होती रे, 5 वर्षानंतरची. म्हणून इथून 5 वर्षानंतरच्या वयाची बेरीज घेतली. समजा इथे जर 5 वर्षापूर्वीचं दिलेलं असतं तर आपण इथून 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज घेतली असती. समजलं. मग करा मित्रांनो इथून कॅल्क्युलेशन. बघा, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10x. किती झाले, 10x. 5 अधिक 5 अधिक 5 किती रे, 15. इज इक्वल टू किती मित्रांनो, 65 अधिक 15. इकडे येताना काय होईल, मायनस. तर 65 मधून 15 गेले, किती राहिले रे, 50. 10x 50 आहे, तर x किती येईल रे, 5. कळालं इथपर्यंत. तर सगळ्यात लहान भावाचं वय आजचं विचारलं होतं, कधी रे, आजचं. तर सगळ्यात इथं लहान भाऊ कोण दिसतोय, हा. त्याचं आजचं वय किती रे, 2x आहे. x ची व्हॅल्यू तिथं 5 टाकली तर 5 दुने किती रे, 10. तर सगळ्यात लहान भावाचं आजचं वय किती येणार आहे रे, 10 येणार आहे. किती येणार आहे, 10 येणार आहे. समजलंय सगळ्यांना, काही डाऊट. जायचं पुढे. सोपं आहे मित्रांनो, एकदम सोपं आहे. बघा पुढचा क्वेश्चन काय म्हटलेला आहे, सेम 3 बहिणींचं इथं गुणोत्तर दिलेलं आहे. त्यांचं वय किती असेल रे, 8x. बरोबर आहे का, 5x आणि 3x. क्लिअर इथपर्यंत. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती रे, 84 होती. कधीची ही, 4 वर्षापूर्वीची. म्हणून प्रत्येकामध्ये 4 वर्षापूर्वीचं वय घ्या. आजचं वय जर 8x असेल तर 4 वर्षापूर्वी किती असेल, 4 मायनस करावं लागेल. सेम दुसऱ्याचं किती असेल, 5x वजा 4 असेल. आणि तिसऱ्याचं किती असेल, 3x वजा 4 असेल. यांची बेरीज दिलेली म्हणून तिघांची बेरीज घ्या. कळालं. इथे जसं दिलेलं असेल मित्रांनो तसं घ्यायचं. करा कॅल्क्युलेशन. 8 आणि 5 13 आणि 3 किती रे, 16x. हे वजा 4 वजा 4 वजा 4 किती होतील, वजा 12 होतील. इज इक्वल टू 84. येईल का असं,
-12 इकडे येताना काय होईल मित्रांनो, +12 होईल. 84 12 किती रे, 96. तर x इज इक्वल टू किती येईल, 66 96. x ची व्हॅल्यू काय आली, 6. तर मोठ्या बहिणीचं आजचं वय विचारलंय. सगळ्यात मोठी कोण दिसते रे, ही दिसते. त्याच्यात x ची व्हॅल्यू 6 टाका. 8 स किती रे, 48. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो, 48. समजलंय? ही झाली बेसिक मेथड मित्रांनो. आणि याला तुम्ही ऑप्शन मेथडने देखील सोडवू शकतात. बघा, बहिणीचं आजचं वय विचारलं होतं ना, मग हे जे ऑप्शन असणार आहे मित्रांनो, हे आजच्या वयाचे असणार आहे. कशाचे असणार आहे, आजच्या वयाचे. गुणोत्तरामध्ये मोठी बहीण किती होती रे, 8 होती. गुणोत्तर 8 असेल तर वय 8च्या पटीत असेल. बरोबर आहे का? 8च्या पाड्यात 45 येतो का रे, नाही. 8च्या पाड्यात 43 येतो का रे, नाही. 8च्या पाड्यात 47 येतो का, नाही. 8च्या पाड्यात फक्त 48 येतो. सर मग हे एवढं जर सोपं होतं तर तुम्ही एवढं सोपं का आधी नाही सांगितलं. तर मित्रांनो, हे बेसिक प्रत्येक क्वेश्चन आपण सोडवू शकतो बेसिक मेथडने. तसं ऑप्शन मेथडने प्रत्येक क्वेश्चन सोडवू शकत नाही. काही क्वेश्चनच सॉल्व्ह होतात. म्हणून बेसिक शिकणं गरजेचं असतं. समजलं? जम्या जम्या ओके. मित्रांनो, जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि मला कोणती कमेंट आवडतं सांगा. तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असणार तर लय भारी लय भारी कमेंट करायला विसरायचं नाहीये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला जायचं पुढे. सेम मित्रांनो, काय म्हटलेलं आहे, हे 8 वर्षापूर्वीचं वय दिलेलं आहे. कधीच आहे रे, हे 8 वर्षापूर्वीचे वय दिलेले. कधीचे दिलेले, 8 वर्षापूर्वीचे वय दिलेले आहे. आईचं वय किती रे, 3x. आईचं वय किती आहे, 3x. बरोबर आहे. वडिलांचं वय किती रे, 4x. वडिलांचं वय किती मित्रांनो, 4x. आणि मुलाचं वय किती रे, 1 गुणिले x म्हणजे xच. हे 8 वर्षापूर्वीचं आहे मित्रांनो. पुढे काय दिलेले रे, त्यांच्या आजच्या वयांची बेरीज दिलेली. आजच्या वयाची बेरीज किती दिलेली रे, 96. आजचं दिलेलं आहे ना. मग हे जर 8 वर्षापूर्वीचं वय असेल तर त्यांचं आजचं वय येण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, प्रत्येकामध्ये 8 ऍड करावं लागतील. बरोबर आहे का, मला सांगा. बोला. आजचं वय येण्यासाठी प्रत्येकामध्ये 8 ऍड करावं लागतील. हे 8 वर्षापूर्वीचं होतं ना, मग आजचं वय येण्यासाठी काय करावं लागेल, 8 ऍड करावं लागतील. इथं जसं दिलेलं असेल ना मित्रांनो, तसं इकडनं काढून घ्यायचं. आता त्यांच्या वयांची बेरीज दिलेली होती म्हणून बेरीज घ्या. चला, 3x अधिक 8 अधिक 4x अधिक 8 अधिक x अधिक 8 इज इक्वल टू किती रे, 96 आहे. किती मित्रांनो, 96 आहे. तर काय येईल रे बघा, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 8x बरोबर आहे. 8 8 8 किती होतील, 24. अधिक 24 इकडे येताना वजा होतील. 96 मधून 24 गेले तर किती होतील रे, 72. तर x इज इक्वल टू किती येईल, 9. काही डाऊट. तर मुलाचं आजचं वय विचारलंय, तर मुलाचं आजचं वय किती दिसतंय तिथं, x अधिक 8 दिसतंय. मुला x ची व्हॅल्यू 9 टाका. 9 आणि 8 किती होतील रे, 17. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, 17. ऑप्शन नंबर 1 काय येणार आहे याचा आन्सर, ऑप्शन नंबर 1. समजलंय सगळ्यांना? चला, काही डाऊट, क्लिअर, ओके. मित्रांनो, इथे जसं दिलेलं असेल ना रे, बघा इथं हे इक्वल टूचा अर्थ काय होतो, जे इकडे आहे तेच इकडे पाहिजे ना. मग इकडे जर आजचं वय असेल आणि आजच्या वयांची बेरीज असेल तर इथून पण आजच्या वयांची बेरीज काढून घ्यावी लागेल. बरोबर आहे ना. हे काय रे, 3x 4x x कधीचा होता, 8 वर्षापूर्वीचं होतं. इकडे जर आजचं असेल तर काय, अधिक 8 अधिक 8 अधिक 8 प्रत्येकामध्ये करावं लागेल. त्यांची बेरीज दिली होती म्हणून बेरीज घेतली. मित्रांनो, तिघं क्वेश्चन काय काय केलेले तर आपण सेम मेथडने काय केलेले मित्रांनो, सॉल्व्ह केलेले. काही डाऊट, चला सांगा. ओके, समजलंय सगळ्यांना? बोला बोला बोला, बोला बोला बोला. जायचं का पुढे? चला, पुढचा क्वेश्चन सोडूया. मित्रांनो, मागचे क्वेश्चन कशावरती होते रे, गुणोत्तर व प्रमाणावरती होते, रेशिओ अँड प्रोपोर्शन वरती होते. आता हे कशावरती दिसतं आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस, नफा आणि तोटावरती विचारलेले आहे मित्रांनो. आता इथे क्वेश्चन मध्ये काय विचारलंय रे, शेकडा नफा विचारलेला आहे. काय विचारलाय, शेकडा नफा. तर मित्रांनो, शेकडा नफाचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, शेकडा नफा इज इक्वल टू काय फॉर्म्युला, बोला. नफा अपॉन खरेदी किंमत. काय रे, नफा अपॉन खरेदी किंमत
गुणिला 100. काय फॉर्म्युला? नफा अपॉन खरेदी किंमत गुणिला 100. नफा कितीचा झाला रे बघा. कितीला होती वस्तू? 100ला. विकली कितीला? 270ला. म्हणजे कितीचा नफा दिसतोय? 170चा नफा दिसतोय. कितीचा नफा दिसतोय मित्रांनो? 170चा. आपण खरेदी किंमत. खरेदी किंमत मूळ किंमत किती रे? 100 गुणिला 100. 100 100 कॅन्सल. तर इथे कितीचा नफा झालेला दिसतोय रे? 170% नफा झालेला दिसतोय. ऑप्शन नंबर 3. काय अवघड आहे का मित्रांनो? तुम्ही सांगा. मित्रांनो माझ्या लेक्चर मधून मित्रांनो मित्रांनो तुमचं मॅथ्स एकदम परफेक्ट होणार आहे. एकदम 0 पासून परफेक्ट होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून ह्या चॅनलला तुम्ही सोडून दुसरीकडे कुठेही जाऊ नका. एकदम बेसिक पासून मित्रांनो शिकवतोय आपण. काय? एकदम बेसिक पासून शिकवतोय. समजलंय? काय मित्रांनो फॉर्म्युला? शेकडा नफ्याचा नफा अपॉन खरेदी किंमत गुणिला 100. चला जायचं पुढे. पुढचा क्वेश्चन काय बघा. सेम क्वेश्चन दिसतोय मित्रांनो. शेकडा नफा विचारलेला आहे. काय विचारलाय? शेकडा नफा. चला काढणार का तुम्ही? बोला शेकडा नफ्यावरती. ओके मित्रांनो हा क्वेश्चन मी तुम्हाला सोडवायला देतोय. ओके सेम टाईप वरती ना सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि मित्रांनो याचं आन्सर काय येणार आहे ते तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय मित्रांनो. मी आधीचे देखील व्हिडिओ टाकलेत आणि त्याचे आन्सर काही लोकांनी दिलेले आहेत. जर तुम्ही दिलेले नसतील तर आधीचे व्हिडिओ आवर्जून बघा. आणि मी तुम्हाला का सोडवायला लावतोय रे? तुम्हाला किती समजलंय ते मित्रांनो चेक होतं. ओके म्हणून हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. आणि व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की मित्रांनो आन्सर तुम्ही द्यायचंय. समजलं? देणार मग? चला पुढचा क्वेश्चन शेकडा तोट्यावरती. मित्रांनो जसा शेकडा नफ्याचा फॉर्म्युला आहे तसा शेकडा तोट्याचा देखील फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला? शेकडा तोटा इज इक्वल टू काय रे फॉर्म्युला? तसा शेकडा नफ्यामध्ये वरती नफा आहे तसा शेकडा तोट्यामध्ये वरती काय असणार? तोटा. आपण खाली खरेदी किंमत. खाली काय रे? खरेदी किंमत गुणिला 100 गुणिला 100. ओके क्लिअर. तर मित्रांनो आता इथे सगळ्यात आधी काय काढावं लागेल? आपल्याला तोटा काढावा लागेल. कसा काढणार रे तोटा? बघा घेतलं किती होतं रे वस्तू? खरेदी किंमत किती? तोट्याचा फॉर्म्युला काय? बोला लॉस इज इक्वल टू म्हणजेच काय रे? तोटा. काय फॉर्म्युला? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. बरोबर आहे ना? तोटा कसा काढतो आपण? घेतलेल्या किमतीपेक्षा किती किमतीने कमी विकलं गेलं? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. करा मग. 10,400 वजा 5,200 आपण खरेदी किंमत. खरेदी किंमत किती रे? 10,400 गुणिला 100. ओके मित्रांनो 10,400 मधून 5,200 गेले तर किती राहतील रे? 5,200 राहतील. आपण 10,400 गुणिला 100. ओके मित्रांनो काय काय कॅन्सल होतंय? हे 2 शून्य आणि हे 2 शून्य काय होऊन जातील रे? कॅन्सल. इथे बघा 52 एक 52 आणि 52 दुने किती होतात रे? 104 होतात. तर काय उरलं मित्रांनो इथं? 100 भागीला 2 आणि 100 भागीला 2 किती रे? 50%. तर इथे किती तोटा होणार आहे? 50% तोटा होणार आहे मित्रांनो. किती तोटा होणार आहे? 50%. चला समजलंय? मित्रांनो मग जेव्हा शेकडा नफा विचारतील तर फॉर्म्युला काय रे? वरती नफा घ्यायचा खाली खरेदी किंमत घ्यायचं गुणिला 100 करायचं. आणि जेव्हा शेकडा तोटा विचारतील तेव्हा वरती काय रे? तोटा घ्यायचा खाली खरेदी किंमत घ्यायचं आणि गुणिला काय करायचं? 100 करायचं. गुणिला काय करायचं मित्रांनो? 100 करायचं. समजलंय सगळ्यांना? चला जायचं पुढे. मित्रांनो मागचं आपण कशावरती बघितलं? नफा तोट्यावरती बघितलं. शेकडा नफा आणि शेकडा तोटा. आता हा मित्रांनो सरळ व्याजावरती क्वेश्चन दिसतोय. काय रे? सरळ व्याजावरती. ओके मित्रांनो जेव्हा क्वेश्चन मध्ये काहीच दिलेलं नसेल तेव्हा ते सरळ व्याज असतं. आता इथे नुसतं व्याज म्हटलेलं आहे ना. नुसतं व्याज म्हणजे तेव्हा सरळ व्याज असेल लक्षात ठेवा. मित्रांनो सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे रे? बघा सरळ व्याज. सरळ व्याज त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो मित्रांनो? सिंपल इंटरेस्ट म्हणतो. काय म्हणतो? SI म्हणजेच काय रे? सिंपल इंटरेस्ट. याचा फॉर्म्युला काय मित्रांनो? PRN अपॉन 100. काय फॉर्म्युला? PRN अपॉन 100 लक्षात ठेवा. ओके क्लिअर. काय फॉर्म्युला? बोला. PRN अपॉन 100. P म्हणजेच इथे काय होतं मित्रांनो? प्रिन्सिपल.
पीचा अर्थ काय होतो? प्रिन्सिपल. मराठीत आपण त्याला मुद्दल म्हणतो. काय म्हणतो रे? मुद्दल. मराठीत काय म्हणतो मित्रांनो? आपण त्याला मुद्दल म्हणतो. आर म्हणजेच काय रे? रेट ऑफ इंटरेस्ट. आर म्हणजेच काय मित्रांनो? रेट ऑफ इंटरेस्ट. त्याला मराठीत व्याजदर म्हणतो. काय म्हणतो? व्याजदर. व्याजाचा दर. व्याज दर. ओके. यन म्हणजेच काय रे? नंबर ऑफ इयर्स. किती वर्ष व्याज घेतलेलं आहे. ओके. ते इयर्स मध्ये असतं. कशात असतं? इयर्स. ओके. चला व्हॅल्यू टाकूया आपण. मित्रांनो फॉर्म्युला बघा. काय रे? क्लिअर. सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय? PRN अपॉन 100. इथपर्यंत क्लिअर. आता इथे मित्रांनो सरळ व्याज दिलेलं आहे आपल्याला. किती दिलेलं आहे रे? 900 दिलेलं आहे. सरळ व्याज दिलेलं आहे. किती दिलेले आहे? 900. सरळ व्याजाच्या ठिकाणी 900 रुपये टाका. इज इक्वल टू पी म्हणजेच काय रे? प्रिन्सिपल. मुद्दल. मुद्दल म्हणजे काय मित्रांनो? घेतलेली रक्कम. एवढं लक्षात ठेवा. इथे लक्षात ठेवा मित्रांनो. बघा समजा आपण एखाद्या बँकेकडून काय रे पैसे घेतले. बघा एकदम बेसिक पासून सांगतो. सगळ्यात आधी काय रे? एखाद्या बँकेकडून आपण पैसे घेतले. समजा एक्झाम्पल घेतोय मी. ओके. समजा एखाद्या बँकेकडून आपण काय घेतले मित्रांनो? पैसे घेतले. आता बँक काय रे आपल्याला समजा आपण 1000 रुपये घेतले बँकेकडून. किती रुपये घेतले मित्रांनो? 1000. आता बँक काय आपलं नातेवाईक आहे का रे? आपल्याला जसाच्या तशा किमतीत देईल? नाही ना. नातेवाईक आहे का? नाही. ओके. मित्रांनो आता याच्यावरती काहीतरी व्याजदर लावेल बँक. समजा 10% रुपये व्याजाने आपल्याला पैसे दिले. मित्रांनो बँकेकडून आपण किती रुपये घेतले? 1000. जी घेतलेली रक्कम असते ना मित्रांनो त्याला आपण मुद्दल म्हणतो. काय म्हणतो? मुद्दल म्हणतो. लक्षात ठेवा. जी रक्कम घेतो आपण त्याला मुद्दल म्हणतो मराठीत. आणि इंग्लिश मध्ये त्याला प्रिन्सिपल म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? प्रिन्सिपल म्हणतो. एवढं लक्षात ठेवा. काय म्हणतो? प्रिन्सिपल. ओके. आता मित्रांनो हजारावरती बँकेने किती रुपये लावले? 10% व्याज लावलं. म्हणजे हा रेट ऑफ इंटरेस्ट झाला. आर झाला. ओके. 10%. मग 1000चे 10% किती झाले रे? 100. 1000चे 10% किती झाले? 100. म्हणजे हा काय झालं मित्रांनो? व्याज झालं. सरळ व्याज झालं. SI झालं. मग आता आपल्याला बँकेला परत देताना 1 वर्षानंतर किती रुपये द्यावे लागतील रे? घेतले किती होते? 1000. आणि व्याज किती लागले? 100. म्हणजे किती रुपये द्यावे लागतील मित्रांनो? 1100. जी देण्याची रक्कम असते ना त्याला आपण मराठीत रास म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? रास. आणि इंग्लिश मध्ये त्याला अमाऊंट म्हणतो. काय म्हणतो? अमाऊंट. लक्षात ठेवा. मग जी रक्कम घेतो त्याला आपण काय म्हणतो रे? मुद्दल म्हणतो. आणि जी रक्कम बँकेला देतो ती आपण त्याला रास म्हणतो. काय म्हणतो? रास. इंग्लिश मध्ये अमाऊंट म्हणतो. कळालं लक्षात? ओके. मग आता इथे क्वेश्चन मध्ये मित्रांनो सरळ व्याज दिलेलं होतं. फॉर्म्युलामध्ये काय आपला फॉर्म्युला सरळ व्याजाचा? PRN अपॉन 100. ओके. सरळ व्याज किती दिलेलं होतं रे? 900. ओके. आता किती रक्कम घेतली आपण ती दिलेली का ती काढायची? ती जशीच्या तशी पी ती काढायची आपल्याला. आर म्हणजे काय रे? रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे मित्रांनो? इथं 15 दिलेला आहे. किती दिलेला आहे? 15. यन म्हणजे नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स किती इथे मित्रांनो? 4 आहे. किती आहे? 4 अपॉन 100 येईल असं? काही डाऊट? मित्रांनो मध्ये जेव्हा इक्वल टू असेल तर वर्षाचा सरळ वर्षा सोबत कॅन्सल करू शकतो मित्रांनो. बघा 15 एक 15, 15 सक 90. हा पुढचा शून्य जसाच्या तसा. परत ह्या 4ने भाग जातोय 60 ला. 4 एक 4, 15 चोक 60. आता हा भागीला 100 इकडे त्यांना काय होईल? गुणीला. तर P इज इक्वल टू काय येईल रे? 15 गुणीला 100. आणि 15 गुणीला 100 केलं तर मित्रांनो किती होतील? 1500. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? 1500. किती येणार आहे? 1500. समजलंय सगळ्यांना? तर मित्रांनो सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय बोला? PRN अपॉन 100. सरळ व्याज किती दिलेलं होतं मित्रांनो? इथं 900 रुपये दिलेलं होतं. P म्हणजे घेतलेली रक्कम आपल्याला काढायची होती मुद्दल. रेट ऑफ इंटरेस्ट 15 दिलं होतं. नंबर ऑफ इयर्स 4 दिलेलं होतं. आणि खालचा 100 जसा जसा 15 ने 90 ला भाग दिला. 15 सक 90. पुढचा शून्य जसाच्या तसा. किती उरले इथं? 60. परत 4ने भाग जाता होता. 15 चोक 60. हा भागीला 100 इकडे येताना काय होईल? गुणीला. तर 15 गुणीला 100. तर याचा आन्सर काय येणार आहे रे? 1500. समजलंय मित्रांनो? सेम मित्रांनो सेम क्वेश्चन आहे. तुम्ही सोडवणार का मला सांगा? तर ती रक्कम विचारलेली. सेम मित्रांनो इथं बघा काय रे? सेम
मित्रांनो प्रिन्सिपल पी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आर रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे रे? 21 दिलेला आहे. एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती दिलेले आहे? 2. ओके. आणि सरळ व्याज आपल्याला दिलेले आहे. किती दिलेले आहे रे? 840 रुपये दिलेले आहे. ओके. पी ची व्हॅल्यू काढायची. काढणार सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. काय रे? एस आय इज इक्वल टू काय मित्रांनो? पी आर एन अपॉन 100. पी आर एन अपॉन 100. समजलंय? चला सोडवणार. मग याचं उत्तर आन्सर मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये देणार का? सेम क्वेश्चन आहे म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन हा सोडवायला देतोय मित्रांनो. देणार तुम्ही आन्सर? बोला. ओके. काही डाऊट? समजलंय? तर मित्रांनो प्रत्येक टॉपिक मित्रांनो इथं बेसिक पासून शिकवला जातो. ओके. एकदम झिरो पासून शिकवला जातो. प्लस मायनस पासून शिकवला जातो. समजलं? तर मागच्या व्हिडिओ मित्रांनो बघा बऱ्याच मुलांच्या कमेंट येत आहेत मित्रांनो. ओके. तर तुम्ही देखील मित्रांनो एकदम बेसिक पासून हे लेक्चर करायचे. आणि मित्रांनो जर लेक्चर आवडलं तर लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. आणि मित्रांनो मला कोणत्या कमेंट आवडते लय भारी, तर ती कमेंट पण मित्रांनो झाली पाहिजे. आता हा मित्रांनो जो क्वेश्चन येतो टाइम अँड वर्क वरती दिसतोय मित्रांनो. तर मित्रांनो याला फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला बघा? काय रे? काय फॉर्म्युला? M1D1H1 इज इक्वल टू काय रे? M2D2H2. काय फॉर्म्युला? M1D1H1 इज इक्वल टू M2D2H2. M1 म्हणजे काय रे? पहिले व्यक्ती. M1 म्हणजे काय? बघा मित्रांनो काय दिलेलं आहे इथे क्वेश्चन बघा. 6 माणसं एक काम रोज 9 तास करतायत आणि किती दिवसात संपवतायत? 30 दिवसात. तर त्याच्या 10 पट काम रोज 8 तास करून 25 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील? आता इथे मित्रांनो काम वेगवेगळं दिलेलं आहे. मित्रांनो मग बघा मी प्रत्येक याच्यातल्या टाईप समजून सांगतो. मित्रांनो बघा जेव्हा काम सेम असेल आणि फक्त माणसं आणि दिवस दिलेले असतील तर हा फॉर्म्युला वापरायचा मित्रांनो. कोणता? M1D1 इज इक्वल टू M2D2. कधी रे? जेव्हा फक्त आता इथे बघा दिवस आणि तास दोघं दिलेले. फक्त दिवस दिलेले असतील किंवा फक्त तास दिलेले असतील तर मित्रांनो हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि इथं काम काय असतं रे? सेम असतं. काम काय असतं? सेम असतं मित्रांनो. ओके. जेव्हा दिवस आणि तास दोघं दिलेले असतील तर मित्रांनो फॉर्म्युला हा वापरायचा. काय? M1D1H1 इज इक्वल टू M2D2H2. इथे पण काम काय असतं रे? सेम असतं. पण मित्रांनो जेव्हा काम वेगळं असेल, जेव्हा काम वेगळं असेल तर त्या कामाने मित्रांनो डिवाइड करायचं. काय करायचं? डिवाइड. आता इथे काम वेगळं आहे मित्रांनो. तर काम वेगळं असेल तर मित्रांनो फॉर्म्युला कोणता वापरणार? M1D1H1 अपॉन W1 इज इक्वल टू M2D2H2 अपॉन W2. इथं काम वेगळं आहे. कसं वेगळं आहे मी सांगतो बघा. तुम्हाला क्वेश्चन मध्ये समजेल. मित्रांनो फक्त काय जेव्हा काम सेम असेल तर खाली कामाने डिवाइड करायचं लक्षात ठेवा. आणि काम वेगळं असेल तर याला कामाने डिवाइड करायचं. फक्त दिवस दिलेले असतील किंवा फक्त तास दिलेले असतील तर वरचा फॉर्म्युला वापरायचा. दोघं दिलेले असतील तर खालचा फॉर्म्युला वापरायचा. समजलंय? आणि काम वेगळं असेल तर फक्त त्या कामाने डिवाइड करायचं. मग आता इथे मित्रांनो बघा काय रे आपला फॉर्म्युला कोणता येईल? हा फॉर्म्युला येईल मित्रांनो. मग मी हे रफ करू का? बघा हा फॉर्म्युला मी वरती लिहून घेतो. काय फॉर्म्युला? M1D1H1 अपॉन काय रे? W1 इज इक्वल टू M2D2H2 अपॉन W2. ओके. M1 म्हणजे काय रे? पहिले व्यक्ती. पहिले व्यक्ती किती मित्रांनो? 6 माणसं आहे. D1 म्हणजे पहिले दिवस. पहिले दिवस किती रे? 30. H1 म्हणजे पहिले तास. पहिले तास किती रे? 9. समजलंय? W1 म्हणजे पहिलं काम. आता इथे मित्रांनो एक काम म्हणतायत. काम माहिती का आपल्याला? नाही. जेव्हा माहिती नसेल तेव्हा एक्स घेतो आपण. काय घेतो? एक्स. समजलं इथपर्यंत? तर आता इथे मित्रांनो बघा कसं ओळखायचं काम वेगवेगळे बघा पुढच्या याच्यात काय म्हटलेलं आहे रे? त्याच्यात 10 पट काम म्हटलेलं आहे. म्हणजे आधी फक्त 1 पटच काम करत होते. आता काय करतायत? 10 पट काम करतायत. म्हणजे काम वेगळे आहे ना? म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज केला. आधीच्या कामापेक्षा काय रे? 10 पट. आधीचं काम काय होतं आपलं? एक्स होतं. त्याच्यात 10 पट म्हणून गुणीला 10 करायचं. पट म्हणजे काय रे? गुणीला होतो. लक्षात ठेवा. आधीचं काम काय होतं मित्रांनो आपलं एक्स होतं. त्याच्यात 10 पट म्हटलं होतं म्हणून 10 गुणीला एक्स घेतलं. चला दुसरे व्यक्ती आपल्याला मित्रांनो काढायचे. हे क्वेश्चन मार्क येईल. D2 म्हणजे दुसरे दिवस किती रे?
25 आहे. फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायचं आहे. आणि मित्रांनो दुसरे तास किती दिलेले बोला? 8 तास दिलेले. किती दिलेले? 8 तास. येईल मित्रांनो असं. मित्रांनो मध्ये जेव्हा इक्वल टू असेल तेव्हा खालच्याला खालच्या सोबत कॅन्सल होतं आणि वरच्याला वरच्या सोबत. लक्षात ठेवा. फक्त मध्ये प्लस किंवा मायनस नको. मग आता हा एक्स आणि हा एक्स काय होऊन जाईल मित्रांनो? कॅन्सल होऊन जाईल. समजतंय? क्लिअर? काही डाऊट? ओके क्लिअर. या दोघांना 5ने भाग जातोय बघा. 5 5 25, 5 30. कळालं? परत या 5ने 10ला भाग जातोय किंवा मी इथे खाली लिहून देतो. एकाच वेळेस कॅन्सल केल्याने तुम्हाला डाऊट येऊ शकतो. इथपर्यंत समजलंय? इज इक्वल टू क्वेश्चन मार्क गुणिला 5 गुणिला 8 अपॉन 10. हे काय भाग जाईल? 5 1 5, 5 दुने 10, बे 1 बे, बे चोक 8. काय उरलंय रे आता? फक्त बघा 6 गुणिला 6 गुणिला 9 इज इक्वल टू इथे काय उरलंय मित्रांनो? क्वेश्चन मार्क गुणिला 4. हा 4 इकडे येताना काय होणार आहे मित्रांनो? भागीला होणार आहे. बरोबर आहे का? गुणिला इकडे येताना भागीला होतो ना. हे 6 गुणिला 6 किती होतील? 36. 36 गुणिला 9 आणि हा इकडे येताना भागीला भागीला 4. तर 4 1 4, 4 9 36. काय उरलं रे? 9 गुणिला 9. 9 गुणिला 9 किती होतील मित्रांनो? इथं 81. तर याचा आन्सर काय येणार आहे रे? 81. समजलं? फक्त काय केलेलं आहे रे इथं? कॅल्क्युलेशन केलेले, काटाकाटी केलेली. समजलं? कसं केली काटाकाटी? बघा मित्रांनो, मध्ये जेव्हा इक्वल टू असेल तेव्हा वरच्याला वरच्या सोबत कॅन्सल करायचं, खालच्याला खालच्या सोबत कॅन्सल करायचं. फक्त मध्ये प्लस किंवा मायनस नको. तुम्हाला जर असं कॅन्सल करता येत नसेल तर मित्रांनो मध्ये इक्वल टू असेल तर असं तिरकस गुणाकार होतो. काय होतं? तिरकस गुणाकार. असंही केलं तरी चालेल. म्हणजेच काय रे? ही स्टेप मी इकडे लिहून देतो बघा. तुम्हाला जर असं अवघड केलं असेल तर इथं काय होतं रे? 6 गुणिला 30 गुणिला 9. हा इथे तिरकस गुणाकार होईल. गुणिला 10 गुणिला x इज इक्वल टू हे तिरकस गुणाकार x गुणिला क्वेश्चन मार्क गुणिला 25 गुणिला 8. मित्रांनो क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची तर हे इकडे येताना काय होईल? ते डिवाइड. काय होईल? डिवाइड. मग यालाच इकडे आणा. बघा इकडे आणतो मी. x गुणिला 25 गुणिला 8. एक्स एक्स काय झालं रे? कॅन्सल. बरोबर आहे का? काही डाऊट इथं? 5 5 25, 5 दुने 10, 5 1 5, 5 6 30. हे 6 गुणिला 6 किती झाले? 36. 4ने भाग जातोय. इथं 36 झालं ना. 4 दुने 8, 4 9 36. 2 2 कॅन्सल. काय उरलं? 9 गुणिला 9 81. मग अशा प्रकारे याचं आन्सर काय आलं? 81. समजलं? फक्त काटाकाटी करायची होती मित्रांनो. काय करायची होती? काटाकाटी. समजलंय सगळ्यांना? काही डाऊट? ओके. मित्रांनो सेम टाईपचा क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे मित्रांनो. इथं फक्त माणसं आणि दिवस दिलेले आहे. इथं फॉर्म्युला काय यूज करणार सांगा? M1D1 अपॉन W1 इज इक्वल टू काय रे? M2D2 अपॉन W2. ओके. M1 म्हणजे पहिले व्यक्ती. पहिले व्यक्ती किती रे? 40. D1 म्हणजे पहिले दिवस. W1 म्हणजे पहिलं काम. आता इथं काम काय रे? खंदक खणणे. पहिलं काम किती? 30 खंदक खोदायचे. ओके. दुसरे व्यक्ती किती रे? 20. दिवस किती काढायचे आणि काम किती दिलेले रे? 15. सोडवणार मित्रांनो? चला याचा आन्सर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये द्यायचंय मित्रांनो. मित्रांनो समजलं? अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये काळ कामावरती लेक्चर घेतले, नफा तोट्यावरती क्वेश्चन घेतले, सरळ व्याजावरती क्वेश्चन घेतले, गुणोत्तर प्रमाणावरती क्वेश्चन घेतले मित्रांनो. समजलंय? काही डाऊट? समजलंय? तर मित्रांनो कसं झालं लेक्चर तुम्ही नक्की व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायचंय. आणि मित्रांनो येणाऱ्या तलाठी भरती असेल किंवा बाकीच्या सरळ सेवा एक्झाम असतील तर त्याच्यासाठी मित्रांनो आपली लाईव्ह बॅच देखील सुरू होणार आहे. तर त्याची लवकरात लवकर जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये फक्त लिहायचंय मला बॅच जॉईन करायची. काय? मला बॅच जॉईन करायची असं फक्त तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहायचंय. समजलंय? ओके. तर मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप देखील आहे. टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करून ठेवायचं आहे मित्रांनो. ओके. समजलंय? तर बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक यू सो मच.